आता गोकाकला आलेला आहे. गोकाकला झुलता पूल बघायला आलाय. चला तर पाहूया झुलता पूल गोकाक. आलेला आहे झुलता पुलापाशी. काही मंदिर आहेत, 3 शेड आणि माणसं आहेत बघा. हे झुलता पूल आहे. बघे काय होते, झुलते का पूल. आईचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचे सगळं फिरवाले आईला. ना फिरून कसं वाटाले? चांगलं वाटाले. झाली का झोप? झाली झोप झाली. एवढी का झोप लागले? का परसगड फिरल्यावर भागात पडलं. चला पाहूया गोकुळ नाही गोकाकचा झुलता पूल. मंदिराची नक्षी हातपाय त्याने एकदम मस्त धुतलेले आहेत. ते पाणी होते गार एकदम. आता देवाच्या दर्शन घेऊया. चला देवाचे. बघा जुन्या पद्धतीचे आहे सर. महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे नक्षीकाम पूर्ण जुन्या पद्धती. शिव शिव शंभो शंभो. चाफ्याचे फुल आता आलेला आहे गोकाक फॉल्स मध्ये. इकडे धबधबा दाखवू थांबा व्यवस्थित. तर माणसे आहे मित्रांनो. इथं बघा गोकाक फॉल्स, गोकाक धबधबा आहे. हे बघा इथे एक धबधबा आणि वीज निर्मिती केंद्र आहे. या धबधबावर वीज निर्मिती केंद्र होते. त्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत. आणि इकडे वर फोटोशूट चालू. इकडे मंदिर आहे. धबधबा फॉल गोकाक धबधबा. गोकाक धबधबा मित्रांनो बघा कसा पडाला धबधबा. जोरदार. एक माणसांना पाण्याचा आवाज आवडतो. जोळो जोळो. आणि हेच पाणी पुढे गेलेलं आहे. पर्यटन इथं फिरायला आलेलं आहे. इथं झुलता पुलापाशी आलेला आहे. पण हे बंद आहे झुलता पूल. का बंद आहे का माहीत नाही. इथे गेट लॉक आहे. काही माणसं आत गेल्या ते वरनं चढून गेल्यात. हे झुलता पूलचं वैशिष्ट्यमध्ये या पुलावरनं चालताना हा पूल हलतो म्हणून त्याला झुलता पूल म्हणतात. चला बरे याला बंद होती तरी चढून आलेला आहे पुलावर. बघा झुलता पूल झुलते त्याला झुलाला म्हणजे हलाला आहे म्हणून त्याला झुलता पूल म्हणतात. काय भाव आहे इकडे वॉटरफॉल बघायला. हे झुलता पूल भाव चाललेला आहे पुढे. या साईडला पाण्यात खेळायला माणसं. हे तर पोहायलाच. हे जेव्हा पावसाळ्यात पाणी भरपूर येते तेव्हा या पुलापर्यंत पाणी येते भरते. सगळं दोरीवर केलेलं आहे लोखंडाचं बांधकाम. आणि सगळं खाली फळ्या आहेत. हा पूल झुलाला आहे चालत जसं. इकडे दुसरा एक नवीन पूल केला आहे. तो काय वाहतुकीसाठी केला आहे का केला आहे असं वाटते. नजारा बघा डोंगर दऱ्या सगळ्या आहेत. माणसं पण आलेले आहेत भरपूर. एकदम मस्त आहे. पोहण्यासाठी पण भारी जागा आहे. आणि वेगवेगळे आकार झालेले आहे. हा जरा वरनं येत आहे इकडं. इकडनं पाणी जास्त आली की भरते. आणि इकडं थोडा धबधबा तयार होतो. इकडे खाली जाऊन पाणी वरून पडते. हा बघा व्ह्यू झुलता पुलावर. असा मोठ्या लांबडा झुलता पूल.
हा बघा मित्रांनो, झुलता बॉलपाशी आलेला आहे गोकाक. कसं वाटते? एकदम मस्त वाटते. वर आलं भीती सुद्धा वाटते. झुलतंय, कधी डोलून पडते काय कळत नाही. त्यामुळे सावधानी बाळगून सगळी मजा करायची. दुसऱ्या टोकाला आहे, तिथे पण एक मंदिर आहे. जसं ही दुसऱ्या टोकाला आहे, या टोकाला आहे, तसंच इकडे नक्षी असलेलं सुद्धा मंदिर आहे. मित्रांनो हे बघा केवढे मोठे मोठे दगड आहे. आधीच काळची जी मंदिरे असतात ते असे एवढं मोठं एका दगडामध्येच कोरतात. अशी भरपूर काही मंदिरं आहेत. त्याचा ब्लॉगसुद्धा येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गो. हा पूल जास्त लोड असल्यावर झुलणार, कारण लोड अनबॅलन्स झाला की हा झुलणार, असं माझं लॉजिक आहे. बार बघा, बार कसं आहे, बारवर असा पूर्ण झुलता पूल आहे. दोरी लावलेली आहे कप्पी, आणि कप्पी पूर्ण अशी सोडलेली आहे. मध्ये पिलर केला आणि त्या साईडला 2 पिलर आणि पूर्ण दोरीवर हा झुलता पूल आहे. कसा वाटला झुलता पूल? गोकाकचा आवडला ना? हे बघा धबधब्यात चित्रीकरण दाखवलं. मित्रांनो आता आलेलं आहे मायकाची चिकला. चला तर पाहिजे माय चिकनचं दे मायका देवस्थान. मायका म्हणणारा हा उदो आज देवीचे दर्शन एकदम मस्त झाले, पण आज व्हिडिओ करण्यास मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ काय केला नाही. तुम्ही मायकाचे तरी या ठिकाणी या आणि देवीचं भव्य दर्शन घ्या. आई कसं वाटलं दर्शन? चांगलं वाटलं दर्शन, छान एकदम मस्त मस्त. गर्दी नाही काय नाही, मस्त. आरती पण मिळाली. हा देवाची आरती पण मिळाली. टायमिंग झालं ना, टायमिंग आलं. हो, संध्याकाळी रोज 7 वाजता आरती होते. आहे का देवीच्या नावानं उधो असं तर की. तर आज आईचा वाढदिवस, आईच्या वाढदिवसाची पार्टी, जेवण, वाढदिवसाची पार्टी. कसं आहे जेवण? छान आहे, छान आहे. शाकाहारी, आज शनिवार असल्यामुळे शाकाहारी जेवण.